रत्नागिरी MIDC विभागात आज पुन्हा एकदा नको ते अघटित घडले। आज सकाळी उजाडल्यावर त्या रस्त्याने नेहमीची वर्दळ सुरू झाली आणि जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांना रस्त्यावर पडलेले काही पशूचे अवशेष पाहावयास मिळाले। जागरूक नागरिकांनी तातडीने पोलिसांना खबर दिली व काही वेळातच पोलीस फौजफाटा तेथे दाखल झाला। पोलिसांनी पाहणी केली, फोटो घेतले व पंचनामा देखील केला। त्यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते। हे अवशेष गोवंशातील पशूचे असावेत असे मत तेथे धावून आलेल्या पोलिसांनी व्यक्त केले। या घटनेचे वृत्त सर्वत्र पसरताच रत्नागिरी शहर व परिसरातील अनेक नागरिक तेथे दाखल झाले। रत्नागिरीत पुन्हा एकदा नको ते अघटित घडले। काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी MIDC परिसरात असेच एका उपयुक्त पशूच्या वासराचे डोके सापडले होते। त्यावेळी रत्नागिरी शहर व परिसरात प्रचंड खळबळ माजली। नागरिकांचे आंदोलन झाले व मोर्चे निदर्शने देखील झाली। आता पुन्हा एकदा नको ते अघटित घडल्यानंतर पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, कारण सर्वात मोठ्या अमावस्येला हे घडले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।